शिवसेना पक्ष आणि चिन्हासंबंधित सुरू असलेल्या सुनावणीचा आज दुसरा दिवस होता। यावेळी ठाकरेंच्या पक्षाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केलेला आहे। आजच्या सुनावणीमध्ये नेमकं काय घडलं ते तुम्हाला आधी सांगतो। आजच्या युक्तिवादात सिब्बल यांनी निवडणूक आयोगाने शिंदे यांच्याकडे असलेल्या आमदारांच्या संख्येच्या आधारे चिन्ह दिलं असा युक्तिवाद करत हा निर्णय जो आहे तर तो चुकीचा असल्याचं त्यांनी म्हटलंय। निवडणूक आयोगाने 17 फेब्रुवारी 2023ला एकनाथ शिंदे यांना पक्ष, शिवसेना पक्ष आणि चिन्ह देण्याचा निर्णय घेतला होता। त्यानंतर विधिमंडळ पक्ष हाच राजकीय पक्ष म्हणून झालेला आहे। निवडणूक आयोगाने चुकीचा निष्कर्ष काढून हा निर्णय दिला गेला आहे असं सिब्बलांचं म्हणणं होतं। त्यामुळे ते म्हणाले की आधी तुम्ही निवडणूक आयोगाचा मुद्दा घ्या, अपात्रतेचा मुद्दा नका घेऊ, असा युक्तिवाद सिब्बलांकडून सुप्रीम कोर्टात केला गेला आहे। यावेळी त्यांनी दुसरा एक मुद्दा असा मांडला की दोन्ही पक्ष स्वतःला 2018च्या पक्षघटनेनुसार चालत असल्याचं सांगत असतानाही निवडणूक आयोगाने कुठल्या कायद्याच्या आधारे तो निर्णय घेतलाय, आयोगाला असा निर्णय घेण्याचा अधिकार नव्हता असंही सिब्बल यांनी म्हटलंय। आता दिल्ली उच्च न्यायालयाचाही असा निर्णय आहे की आयोगाकडे असा अधिकार नाहीये, आयोगाला जास्तीत जास्त पक्षाची मान्यता रद्द करण्याचा अधिकार आहे। मात्र आयोगाने इथे स्वतःचा अधिकार क्षेत्र गृहीत धरलं आणि त्या आधारे हा निकाल दिलाय असं सिब्बल यांनी म्हटलंय। युक्तिवाद करताना सिब्बल पुढे असंही म्हणाले की 1999ची जी घटना आहे तर ही शिवसेनेची मूळ घटना नाहीये, तर ऑगस्ट ते ऑक्टोबर 2022मध्ये त्यात काही बदल करण्यात आले आहेत आणि दोन्ही पक्षांनी त्यांच्या संघटनेच्या पातळीवर आपल्याकडे बहुमत असल्याचा दावाही केला होता। मात्र राष्ट्रीय कार्यकारिणीत उद्धव ठाकरे यांच्याकडे 160 सदस्य होते, तर एकनाथ शिंदे यांच्याकडे एकही सदस्य नव्हता। त्यामुळेच निवडणूक आयोगाकडून 2018च्या घटनेकडे दुर्लक्ष करण्यात आलं असा युक्तिवाद हा सिब्बलांनी केलेला आहे। सिब्बलांच्या या युक्तिवादावर कोर्टाने देखील एक विधान केलंय। कोर्टाच्या म्हणण्यानुसार आम्ही जो निर्णय देऊ तो भविष्यासाठी लागू होईल असं विधान कोर्टाकडून आजच्या सुनावणीमध्ये केलं गेलं होतं। आता कालच्या सुनावणीमध्ये नेमकं काय झालं होतं तेही थोडक्यात सांगतो। सुप्रीम कोर्टाने पक्षचिन्ह राजकीय पक्षाचं आहे की विधिमंडळ पक्षाचं आहे हा खरा प्रश्न असल्याची टिप्पणी काल केली होती। निवडणूक आयोग पक्षाच्या चिन्हाला मान्यता देतो, पण चिन्ह निवडणूक लढत असलेल्या पक्षाला दिलं जातं असा युक्तिवाद त्यावर सिब्बलांनी काल केला होता। शिवसेना पक्षाच्या घटनेत नेतापद नाहीये, मात्र एकनाथ शिंदे यांना पक्षाच्या घटनेत नसलेलं मुख्य नेतापदही देण्यात आलं। त्यानंतर फुटलेल्या आमदारांनीच हा ठराव पास केला होता आणि त्याच आमदारांना, त्याच नेत्यांना, काही जणांना नेते म्हणून, काही जणांना उपनेते म्हणून त्यांची नियुक्ती झाली। शिवाय भरत गोगावलेंची प्रतोद म्हणून नियुक्ती करण्यात आली असंही सिब्बलांनी स्पष्ट केलं। यानंतर त्यांनी विधान परिषदेत झालेल्या क्रॉस वोटिंगचाही मुद्दा मांडला होता। उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या पक्षाध्यक्ष पदावर किंवा त्यांच्या अधिकारावर कधीही कुणाचा आक्षेप नव्हता असा युक्तिवादही सिब्बलांनी केला। पक्षाध्यक्ष म्हणून उद्धव ठाकरे यांनीच एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी तर सुनील प्रभू यांची प्रतोदपदी जी आहे ती नियुक्ती केली होती आणि ही नियुक्ती केल्याची अधिकृत बाबही त्यांनी विधानसभा अध्यक्षांच्या कानावर घातली होती, त्यांना ही माहिती देण्यात आली होती। 20 जून रोजी महाराष्ट्रात विधान परिषदेच्या ज्या निवडणुका पार पडल्या त्या निवडणुकीत शिवसेनेच्या काही आमदारांनी क्रॉस वोटिंग केलं होतं, ज्यामुळे पक्षाची एक जागा ही भाजपच्या पारड्यात पडली होती आणि त्यानंतर लगेचच आपण जो सगळा घटनाक्रम पाहिला होता शिंदेंच्या संदर्भातला की ते गुवाहाटी आणि सुरत या भागात निघून गेले होते, त्यानंतर हा घटनाक्रम घडला होता असा युक्तिवाद काल सिब्बलांनी केला होता। तर अशा पद्धतीने सिब्बल यांच्याकडून 2 दिवसात जी सुनावणी पार पडली, तर या 2 दिवसाच्या सुनावणीत असे हे युक्तिवाद सगळे करण्यात आलेले आहेत। आता या संदर्भातली जी सुनावणी तर ही पुढच्या आठवड्यात पार पडणार आहे, त्या सुनावणीवर आपलं लक्ष असेलच, पण तुर्तास या युक्तिवादावर तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका।